तुम्हाला तुमची शारपट झालेली जमीन सुपीक करायची आहे का किंवा शेतामध्ये गांडुळांची संख्या वाढवायची आहे का, तर मी आज तुम्हाला अमृत पाण्याविषयी सांगणार आहे. थोर शेतीतज्ञ मोहन शंकर देशपांडे यांनी लिहिलेल्या अहिंसक ऋषी या पुस्तकात ते अमृत पाण्याविषयी सांगतात. माझे गुरु राजेंद्र भट अनेक वेळा शेती प्रशिक्षण घेत असताना अनेक शेतकऱ्यांना हे अमृत पाणी वापरण्यास आवर्जून सांगतात. तर हे अमृत पाणी काय आहे, तर 1 एकरला 200 लिटर अमृत पाणी पुरतं. अमृत पाणी कसं बनवायचं, 10 किलो देशी गाईचं शेण घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाव लिटर शुद्ध देशी गाईचं तूप व्यवस्थित मिसळायचं. त्याच तयार झालेल्या मिश्रणामध्ये अर्धा किलो मध व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि एकत्र झालेलं मिश्रण 200 लिटर पाण्यामध्ये एकत्र करायचं. हे तयार झालेलं अमृत पाणी 1 एकर शेताला द्यायचं. शेताला देत असताना त्याच्यामध्ये फक्त एकच अट आहे की आपली जमीन ओली असली पाहिजे, कारण ह्या पाण्यामध्ये तयार झालेला बॅक्टेरिया सगळ्या शेतामध्ये व्यवस्थित गेला पाहिजे. मग याने खरंच जमीन सुपीक होते का, तर पुस्तक वाचताना अनेक शेतकऱ्यांचे अनुभव पत्त्यासहित लिहिलेले आहेत आणि हे प्रयोग जिथे जिथे झालेले आहेत तो सगळा उसातला पट्टा आहे. मग याला काही शास्त्रीय आधार आहे का असं तुम्हाला वाटत असेल तर ते पुस्तक तुम्ही जरूर एकदा वाचा आणि हा प्रयोग आपल्या स्वतःच्या शेतामध्ये करा, कारण भट सरांनी सुद्धा हा प्रयोग केलेला आहे. हे पाणी आपल्या शेतात टाकल्यानंतर साधारण 8 ते 10 दिवसात आपल्या डोळ्यांना दिसतील इतकी गांडूळ होतात. भट सर सांगतात हे मिश्रण एकत्र करताना जसा लहान मुलांचा मऊ हात होतो तसा आपला हात होतो आणि आपल्या हाताचा सुगंध 15 दिवस सुद्धा जात नाही. असे असंख्य प्रयोग अनेक शेतकऱ्यांनी करून पाहिलेले आणि त्यांना त्याचा रिझल्ट सुद्धा मिळालेला आहे. मग हे पुस्तक जरूर खरेदी करा आणि असा प्रयोग करा आणि ज्यांनी असा प्रयोग केला असेल त्यांनी आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा, जेणेकरून अजून काही शेतकरी असा प्रयोग करण्यास धाडस करतील. आपल्याला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. धन्यवाद. आरोग्यम धनसंपदा.